पनवेल शहरानजीक एका शेतात गुप्तधन असून हे गुप्तधन अघोरी विद्या करून प्राप्त होऊ शकतं आणि त्यासाठी 4 दिवस खास पूजापाठ अंधाऱ्या रात्री करावी लागेल असं सांगून तिघांच्या टोळीने शेतातील ठराविक ठिकाणी पूजा सुरू केली। या विधीसाठी विशेष सामग्री, यंत्र, तांत्रिक प्रक्रिया आणि मंत्रोच्चार करण्याची गरज भासणार आहे असं सांगत त्या शेतकऱ्याकडून तब्बल 10 लाख उकळण्यात आले। 4 दिवस चाललेल्या या विधीची माहिती या टोळीने कोणालाही सांगू नये असं शेतकऱ्यास सांगितलं होतं। त्यामुळे शेतकऱ्याने ही माहिती कोणालाही सांगितली नाही। मध्यरात्री ही टोळी शेतात बसून विधी करायची। या विधीनंतर ते पुन्हा शहरात निघून जायचे। रात्र झाली की तो शेतकरी त्यांची वाट पाहत बसायचा। चोहीकडे अंधार पसरलेला त्या अंधारातच हे तिघे शेतातील विधी ठिकाणी यायचे। चौथ्या दिवशी शेतकऱ्याला शंका आली की या तिघांच्या बोलण्यात काहीही तथ्य दिसत नाही, म्हणून शेतकऱ्याने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांना याची खबर दिली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि या 3 आरोपींना अटक केली। प्राथमिक चौकशीत हे सर्व आरोपी अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली टोळीचा भाग असल्याचं उघड होत आहे। या आरोपींवर फसवणूक, विश्वासघात तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या टोळीने महाराष्ट्रात अनेक गुन्हे केल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।